कंट्रोल युअर टोन. आता मी बरंच बोललोय मगासपासून. कम्युनिकेट विथ कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज, कंट्रोल युअर टोन. गिव्ह मी क्विक कमेंट्स, क्वेश्चन्स, डाऊट्स. प्रेझेंटेशन बद्दल एक वेगळं सेशन येणार आहे, सो आय विल टेक द क्वेश्चन देअर. जसं मी सुरुवातीला सांगितलं, प्रेझेंटेशन स्किल आपलं वेगळं सेशन असणार आहे. आवाज येत नाहीये. की अजूनही मला बरेच जण आवाज येत नाही सांगतात, पण तो मे बी त्यांच्याकडे काहीतरी इश्यू आहे. चॅट जीपीटी कसं वापरायचं आत्ता इथे सांगू शकणार नाही. आपले चॅट जीपीटीचे कोर्सेस आहेत नेटबेटच्या ऍपवर, तुम्ही त्यातला एखादा घ्या, तुम्हाला लक्षात येईल. किंवा मी जेव्हा इंग्लिश स्पीकिंगचं घेईन सेशन, तेव्हा चॅट जीपीटी एक्सप्लेन करेन. परफेक्ट, परफेक्ट. आता बघा, मी मी बोलतोय, समोरच्याला ऐकायला जात नाही, माझा मेसेज बरोबर आहे, पण माध्यमामध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. माध्यम काय आहे माझं? ऑनलाईन. सो टेक्नॉलॉजी ऑल्सो अ बॅरियर टू कम्युनिकेशन. कळलं? माध्यमामध्ये पण प्रॉब्लेम आहे. एक ती स्टोरी होती ना, एकदा पृथ्वी चंद्राला सांगते, चल आपण खेळूया, आणि चंद्र काही रिस्पॉन्सच देत नाही. मग थोड्या दिवसांनी चंद्र पृथ्वीला सांगतो की चल आपण खेळूया एकत्र. पृथ्वी पण काही रिस्पॉन्स देत नाही. दोघांना वाटतं की काय एवढा कसला गर्विष्ठ, मी खेळायला बोलवलं तरी येत नाही, जा मी त्याला बोलवणारच नाही. ओके. पण ऍक्च्युली काय होतं, पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये वातावरण नाहीये, त्याच्यामुळे एकमेकाचं बोललेलं समोरच्याला ऐकायलाच जात नाही. थोडासा काय म्हणतात, सायंटिफिक विनोद आहे, पण विनोद आहे. पण कम्युनिकेशन मध्ये माध्यम पण महत्वाचं आहे. तुम्ही जे बोलताय ते समोरच्यापर्यंत पोहोचतंय की नाही, ते महत्वाचं आहे. आणि आपण खूप खूप वेळा असं करतो की त्याने मला फोनच केला नाही, तो मला माझ्या गरजेच्या वेळेला, तो नव्हताच तिकडे. तो तुम्ही चित्रपट बघितला होता ना आता, तो त्या मंगळागौरवाला तो पिक्चर आला होता, मराठीमधला. त्याच्यामध्ये त्या दोघी बहिणींचं मिसकम्युनिकेशन जे झालं होतं. असे कितीतरी नात्यांमध्ये कितीतरी मिसकम्युनिकेशन चाललेले आहेत, जस्ट बिकॉज तुम्ही समोरच्याला समजलं, मी जे बोललो ते तुम्हाला समजले की नाही, किंवा मी जे केलंय त्याचा तुम्ही काय अर्थ लावलाय, हे कम्युनिकेशन केल्याशिवाय सॉल्व्ह नाही. ओके. आर देर एनी क्वेश्चन्स? आय डोंट नो. आवाज तुम्हाला कमी काय येतोय? कारण माझा माईक तोच आहे, व्यक्ती पण बोलणारा तोच आहे, इंटरनेट पण सेमच आहे. हा, बाई पण भारतीय चित्रपटात. हा, वेन एल्डर्स करेक्ट किड्स दे यूज हार्श और निगेटिव्ह टोन्स, द चाइल्ड ऑल्सो लर्न्स. बरोबर आहे. सो एल्डर्सना कळत नाही, कारण त्यांच्या लहानपणी त्यांनी जशा प्रकारे बोललेले आहेत, किंवा त्यांचे आई वडील त्यांच्याबरोबर जसं बोलले तेच ते पुढे नेतात. आणि एल्डर्सना चेंज करणं डिफिकल्ट आहे, पण ते करावं लागेल. म्हणजे तुम्हाला असर्टिव्ह कम्युनिकेशन कुठे महत्वाचं आहे? जेव्हा कोणाला चुकीचं करतोय हे त्याला न ओरडता, न भांडता, त्याची चूक न दाखवता त्याला सांगता आलं पाहिजे. दॅट इज असर्टिव्ह. की मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो, कसा अपेक्षित नाहीये, दॅट यू हॅव टू कंटिन्युअसली कीप ऑन टेलिंग. हळूहळू लोकांच्या लक्षात येतं. सुरुवातीला लोकांना राग येतो की मला कसं समजवलं. ओके. बट तुम्ही तुमचा आवाज न वाढवता सतत त्या मुद्द्याबद्दल बोलत राहिलात, तर पुढच्या वेळेला त्यांना त्याचा विचार करायला लागतो. मग त्यांना आजूबाजूला कुठेतरी असे ते गोष्टी दिसतात, तुमच्या बोलण्यामध्ये उदाहरणं द्या. ओके. असं समोरच्याला कळलं की हा मला बोलत नाहीये, हा या या पॉइंटला बोलतोय, व्यक्तीला बोलत नाहीये. हे ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी कुणीही माणूस समोरच्याचा ऐकतो. वेळ लागतो त्याला, एवढं सोपं नाहीये ते, पण करणं तर गरजेचं आहे. हा, खूप जास्त बोलणाऱ्या व्यक्तींची कसं बोलावं, जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं ना तुम्हाला, अमेरिकेचं. यू हॅव टू स्टॉप देम. ठीक आहे, मला समजलं, तुला जे म्हणायचंय ते मला समजलंय, मी सांगतोय हेच आहे ना, अजून काय आहे का बोलण्यासारखं? मला समजलं. ओके. पण अगेन आवाज न वाढवता. त्यासाठी बोलण्यावर टाइम लिमिट लावा तुम्ही, की ह्या माझ्या मीटिंगचा टाइम हा आहे, तेवढं त्याच्यामध्ये संपला पाहिजे. ओके. अग्रेसिव्ह लोकांबरोबर डील कसं करावं हे वेगळ्या सेशनमध्ये मी शिकवतो, सो आय विल नॉट टेक इट हिअर, कारण तो मोठा विषय आहे. असर्टिव्हवर पण आपलं एक लेक्चर झालंय ऑलरेडी. ते मी नव्हतं घेतलं, पण एक झालंय, नेटबेटच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिसेल. ओके. जाऊया पुढे. पुढे जाऊया, कारण आपल्याला बरेच मुद्दे अजून कव्हर करायचे.
गिव्हिंग फीडबॅक नाही, आस्किंग गुड क्वेश्चन्स. तुमच्या बोलण्यामध्ये प्रश्न येणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आस्किंग गुड क्वेश्चन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच लोक प्रश्न विचारतच नाहीत, त्याच्यामुळे समोरच्याला असा अंदाज येत नाही की याला कितपत कळलंय. सो यू स्टार्ट मेकिंग अ हॅबिट ऑफ आस्किंग स्मॉल क्वेश्चन्स. छोटे छोटे प्रश्न विचारायचे म्हणून प्रश्न नाही विचारायचे, किंवा मी मोठा शहाणा आहे म्हणून विचारायचे नाही प्रश्न. जेन्युअनली कन्व्हर्सेशन पुढे चालू ठेवण्यासाठी प्रश्न विचारायचे. ओके. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन. ओपन क्वेश्चन्स असतात की त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता की जे त्याला एक्सप्लेन करावं लागेल, हाऊ कॅन वी डू इट फास्टर, किंवा या सिच्युएशन मध्ये दुसरा माणूस असतो त्यांनी कसा विचार केला असता, हायपोथेटिकल क्वेश्चन, हे ओपन क्वेश्चन्स. दुसरे असतात प्रोबिंग क्वेश्चन, प्रश्न विचारणं म्हणजे त्याला आणखीन डिटेल इन्फॉर्मेशन काढायची. तर हे जे मी सांगितलंय याच्या व्यतिरिक्त अजून काय तुला गरज लागेल, किंवा कॅन यू थिंक ऑफ एनिथिंग वी आर मिसिंग, जे आपण प्लॅन केलंय त्याच्यात काय चुकीचं असेल किंवा काय मिस करतोय का मी, हे जेव्हा तुम्ही समोरच्याला विचारता इज कंपेल्ड टू आन्सर येस ऑर नो. ओके. तर त्याच्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन क्लिअर झालंय की नाही ते कळेल, समोरच्याचा पण विचार घेता येईल. लीडिंग क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये तुम्ही विचारता इजंट इट, म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत हे असं होत होतं बरोबर की नाही, असं होत होतं की नाही. सो दॅट इज लीडिंग क्वेश्चन, म्हणजे हो किंवा नाही मध्ये उत्तर येईल. देन नेक्स्ट इज क्लोज क्वेश्चन. क्लोज क्वेश्चन येस किंवा नो मध्ये उत्तर देतात. ओके. बरेच लोक हे प्रश्न विचारतात येस किंवा नो वाले, पण ते कम्युनिकेशन पुढे ठेवण्यासाठी फार महत्वाचे युजफुल ठरत नाहीत. ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हा मुद्दा माझा झालाय सांगून, आय होप तुला तो कळलाय, आता मी पुढे जाऊ का, येस नो, जसं मी तुम्हाला मगासपासून विचारतो येस नो टाईपचे क्वेश्चन्स. ओके. आणि कधी कधी मी तुम्हाला विचारतो प्रश्न विचारा, फीडबॅक द्या, दे आर ओपन टाइप्स क्वेश्चन्स. आणि अजून एक आहे रिझल्ट ओरिएंटेड क्वेश्चन. रिझल्ट ओरिएंटेड मध्ये तुम्ही व्हॉट इफ प्रश्न विचारा, जर हे असं केलं तर काय झालं असेल, काय झालं असतं. ओके. किंवा डू यू हॅव एनी क्वेश्चन्स, दॅट इज एनकरेजिंग एंगेजमेंट. जेव्हा मी तुम्हाला विचारतो तुम्हाला काय प्रश्न आहेत का, तुम्ही आपापले प्रश्न विचारताय, तुमचे प्रत्येकाचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्याचे मी काही प्रश्न घेतोय, त्याची उत्तर देतो, तेव्हा इतर सगळ्या लोकांना तो पर्स्पेक्टिव्ह कळतोय. आणि दॅट इज हाऊ द कम्युनिकेशन मूव्ह फॉरवर्ड. कारण सगळा विचार मी नाही करू शकत, माझ्या डोक्याला एक लिमिटेशन आहे. सगळ्यांच्या डोक्यातून जेव्हा काही प्रश्न येतात तेव्हा आपण तो इतरांच्या फायद्यासाठी वापरू शकतो. सो क्वेश्चन्स आर व्हेरी गुड. ट्राय मेक इट अ प्रॅक्टिस. पण प्रश्न कधी समोरच्याला घाबरवण्यासाठी विचारू नका. मला खूप जास्त माहिती आहे, शहाणा आहे मी, मोठा आहे हे दाखवण्यासाठी विचारू नका. आज सिम्पल स्मॉल क्वेश्चन्स जस्ट टू कीप द कम्युनिकेशन गोईंग. ओके. सवय ठेवा स्वतःला. जर तुम्ही हजबंड वाईफ मध्ये डिस्कशन होत असतं, बऱ्याच वेळेला एका व्यक्तीला इंटरेस्ट नसतो ऐकण्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे कोणाबद्दल मी बोलतोय. ओके. एका व्यक्तीला इंटरेस्ट नसतो बोलण्यामध्ये, तर त्या व्यक्तीला किमान प्रश्न तर विचारता येतील बेसिक, की असं का झालं, हा असं झालं का, का बरं असं झालं असेल, कोण बोललं तुला, तुलाच का असं बोललं, लास्ट टाइम पण असं झालं होतं ना. इफ यू स्टार्ट आस्किंग क्वेश्चन तुमचं कम्युनिकेशन नॉर्मली होत राहील. ओके. दॅट्स इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट पॉईंट इज गिव्हिंग फीडबॅक. इथे सगळ्यात मोठा कम्युनिकेशनचा गडबड होते. आपल्याला समोरच्याला सुधारायचं आहे हे पण सांगता येत नाही, आणि मनात आपल्या सतत ते वाजत राहते की अरे हा सुधरत नाही, हा सुधरत नाही, हा सुधरत नाही. अरे पण तू कुठे सांगितलं त्याला काय सुधारणं बाकी आहे. सो फीडबॅक इज रिअली इम्पॉर्टंट. ओके. मी पण थोडा याच्यामध्ये वीक आहे. आय ऑल्सो डोंट ॲट टाइम्स डोंट गिव्ह फीडबॅक, पण थोडी थोडी मी पण स्वतःला सवय लावतोच आहे योग्य वेळी फीडबॅक देण्याची. ओके. सो इम्पॉर्टन्स ऑफ फीडबॅक इज नथिंग लाईक इट. तुम्ही जेवढा फीडबॅक द्याल तुमचं कम्युनिकेशन क्लिअर होईल, ट्रस्ट वाढेल. पण तो फीडबॅक समोरच्याला दुखावणारा नाही पाहिजे, पॉइंट करणारा नाही पाहिजे, की बाबा रे आपण मिळून तुझ्या इम्प्रुव्हमेंटसाठी काम करतोय, तुला पटलं तर घे, नसेल पटलं तर सोडून दे. ओके. पण मी मात्र तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. ओके. आणि हे तुम्ही त्याला आधी कॉन्फिडन्समध्ये घेऊन, ट्रस्टमध्ये घेऊन, त्याची परमिशन घेऊन मग फीडबॅक द्या, की मी तुला सल्ला दिला तर चालेल का, किंवा मी तुला फीडबॅक दिला तर चालेल का. ओके. लेट हिम से येस ऑर नो. इफ यू से नो इट्स ओके, तुम्ही त्याच्याने रागवून चालणार नाही. ओके. बिकॉज कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला ट्रस्ट बिल्ड झाली पाहिजे. जर राग तर त्याचा आधी आहे तर ट्रस्ट बिल्ड होणार नाही. सो जेव्हा तुम्ही फीडबॅक देताय तेव्हा प्रिपरेशन करून जा, कुठले शब्द तुम्ही वापरणार, कारण कुठला शब्द समोरच्याला दुखावेल सांगता येत नाही. ओके. मी एकाला फीडबॅक दिलेला. ओके. आणि खूप आधी दिलेला, आणि म्हटलं यू आर अ क्रुकेड माइंड. तर क्रुकेड माइंडचा शब्दशः अर्थ जर करायला घेतला तर तो चोर दिमाग असा होतो. पण मला त्याला म्हणायचं होतं की तू स्ट्रीट स्मार्ट आहे आणि तुला कळतं, म्हणजे चोर कसा विचार करतोय तुला कळतं, त्याच्यामुळे तू त्यांचे 2 पावलं पुढे असतोस, असं मला त्याला म्हणायचं होतं. आणि म्हणून मी आय सेड यू आर अ क्रुकेड माइंड.
आणि तो त्याने नंतर जाऊन डिक्शनरीत बघितला, समोर त्याला कळला नाही, पण नंतर त्याने डिक्शनरीत बघितला. मग तो प्रचंड रागवला, मला काहीच माहिती नाही. आणि 10 दिवसांनी त्याने मला मेसेज केला की तू मला असं बोललासच कसा. मी त्याला म्हटलं, अरे तुला राग आला तर आय एम सॉरी, पण मला तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हणायचं होतं. ओके. सो तुमचं प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तुम्ही जे वापरणार ते, स्पेशली महत्वाच्या कम्युनिकेशन्समध्ये. देन बी स्पेसिफिक, डिटेल्ड अँड विथ एक्झाम्पल्स. ओके. तुमच्या फिलिंग्स नाही सांगायच्या फीडबॅकमध्ये. फीडबॅक देताना कधी पण उदाहरणं द्यायची, डेटा द्यायचा, की बघ असं असं झालं, असं तू बोललास, त्याचा असा अर्थ लागला. ओके. असा अर्थ लागू शकतो, कदाचित मी चुकीचं असेल, पण असं मला वाटलं. ओके. हे बोलणं फार महत्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही फक्त तुमच्या फिलिंग सांगत राहिलात, की तू बोलास त्याचा मला राग आला, मला आवडला नाही, तू असं बोलास, ते सगळं हवेत आहे. कारण जेव्हा तुम्ही ते सांगताय तेव्हा त्याला राग आलेला असतो समोरच्याला. ओके. भलं कोणाचं होत नाही. वेन एव्हर यू गिव्ह फीडबॅक, यू हॅव टू मेन्शन की कुठला इन्सिडेंट झालेला, डेटा काय होता, आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटू शकलं. इट इज वन पॉसिबिलिटी. त्याच्या व्यतिरिक्त तुला दुसरं काय म्हणायचं होतं का, की हेच म्हणायचं होतं? जर हे म्हणायचं होतं तर मग हे मला आवडलं नाही. जर हे म्हणायचं नसेल तर चांगलंच आहे. मी फक्त सांगितलं की पुढच्या वेळेला शब्द जपून वापर. ओके. बी व्हेरी व्हेरी काम कंपोज. तयारी करून जा फीडबॅक देताना. आणि तुमचा अप्रोच कधी पण त्याला मदत करण्याचा असला पाहिजे, की मी तुला ब्लेम नाही करत आहे, पुढच्या वेळेला या चुका होऊ नये म्हणून आपण दोघे मिळून काय करू शकतो. दॅट इज अ साइन ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ओके. देन फीडबॅक देताना काय गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत, त्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत. पिटफॉल्स टू अवॉइड. ऑल ऑर नथिंग थिंकिंग. ऑल ऑर नथिंग म्हणजे एक तर तू चांगला आहेस, नाही तर तू वाईट आहेस. एक तर तू एक्स्ट्रीमली गुड आहेस किंवा तू कम्प्लिटली फेल्युअर आहेस. असे बरेच लोक फीडबॅक देतात. तुझे तेरे से कुछ नहीं होगा, तुझ्याच्याने काहीच होणार नाही. ओके. किंवा तू एकदम ग्रेट आहेस, बाप माणूस आहे. दोन्ही फीडबॅक वाईट आहेत. ओके. ऑल ऑर नथिंग ही थिंकिंगच चुकीची आहे. प्रत्येक माणूस कॅपेबल आहे. त्याचं कुठे चुकतंय, त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत, ते आपण दूर करू शकतो. तर चल प्रयत्न करूया. पण कधीही लास्ट एक्स्ट्रीम एंडला घेऊन जाऊ नका कोणाला, की तुझ्याच्याने होणारच नाही. जम्पिंग टू कन्क्लुजन. ते लोक तसेच असतात. तुमचं तसंच होणार आहे. मी गेल्या 15 वर्षापासून करतोय, मी तर काय बदल झालेला बघितला नाही. ओके. दॅट इज जम्पिंग टू कन्क्लुजन. बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपला अनुभव आपल्याला सांगतो की नाही, हे नाही होणार आहे, पण दुसरा कोणतरी माणूस येऊन करून दाखवतो ना, आणि तुमचं कन्क्लुजन चुकीचं होतं. आता बघा हे पॉलिटिक्समधलं बघा, रिझल्ट ज्या प्रकारचे लागलेत, नो बडी थॉट. मोठे मोठे एक्सपर्ट्स पण त्यांचे कन्क्लुजन पण चुकीचे गेले ना. तर कुठल्याही प्रत्येकाचं गर्वहरण होणार आहे कधी ना कधी. ओके. ते आपल्याला जी भीमाची गोष्ट सांगितलेली गर्वहरणची, ती प्रत्येकाची होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आधीच तयारी ठेवली पाहिजे. कधीतरी मी चुकेन, कधीतरी माझं मत चुकीचं असेलच. ओके. जम्पिंग टू कन्क्लुजन विल नॉट हेल्प यू. आणि पर्सनलायझेशन अँड ब्लेम. एखाद्या व्यक्तीला कॉर्नर करणं, तूच असं वागतोस, तुझीच चूक आहे, तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय, ते तर एक्स्ट्रीमली वाईट आहे. कारण त्याच्यामुळे कोणाचंच भलं होत नाही. आणि समोरच्याला अजून राग येतो, मग तो अजून वाईट वागतो. मग तुम्हाला तुमच्या पहिल्या बोलण्यावर तुम्हालाच विश्वास वाटायला लागतो. हा बघितलं, मी वाईट बोलेल ना, हा वाईटच आहे. ओके. आणि तो काय विचार करतो, हा मला वाईट बोलतो ना, चल मी आता याला खरा वाईट कसा आहे दाखवतो. दोन्ही एकमेकाच्या एकदम विरोधी दिशेला जायला लागतात आणि कम्युनिकेशनच्या 12 वाजतात. ओके. सो डोंट पर्सनलाइज, डोंट ब्लेम एनीबडी. दिस वॉज अबाउट फीडबॅक. फीडबॅक जसा द्यायचा असतो तसा फीडबॅक घ्यायचा पण असतो. तिकडे पण गडबड होते बऱ्याच लोकांची. त्यांना कळत नाही की आपण फीडबॅक स्वीकारावा कसा. कारण कधी कधी तो विचित्र येतो, कधी कधी तो दुखावणारा असतो, आणि त्याच्यामुळे तो स्वीकारणं कठीण जातं आपल्याला. पण ॲज अ मॅच्युअर कम्युनिकेटर, पहिली गोष्ट, आपल्याबद्दल कोण 4 शब्द वाईट सांगत असेल, निगेटिव्ह सांगायचं असेल, तर ते ऐकण्याची तयारी ठेवा आणि स्वतःला त्याच्यापासून सेपरेट करा फीडबॅकपासून. ओके. माझ्या बॉसने मला हे सांगितलेलं, शिकवलेलं, कारण मला फार वाईट वाटायचं कोणी मला टू द पॉईंट फीडबॅक दिला तर. आणि मी कम्प्लिटली कोशात जायचो. म्हणजे सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह मी कधी व्हायचो, जर कोणी मला निगेटिव्ह फीडबॅक दिला तर तो जो मला फीडबॅक देतोय तो त्याचा आहे. त्याला जे वाटलं त्यांनी मला सांगितलं, तो घ्यायचा की नाही, स्वीकारायचा की नाही, इज माय डिसिजन. ओके. आणि त्याच्या व्यक्तीवर राग ठेवण्यापेक्षा तो जो फीडबॅक आहे तो मी शांतपणे घेईन, स्वीकारेन, ऐकेन, त्याच्यावर विचार करेन, डेटा पॉइंट्स काढेन. मग मला वाटलं की याचं सांगण्यात
काहीतरी तथ्य आहे तर मी इम्प्रूव्ह करेन. जर मला वाटलं याच्या सांगण्यात काहीच तथ्य नाही तर मी सोडून देईन त्याला. मी त्याला परत कन्फ्रंट करायला जाणार नाही की तुम्हाला असं का सांगितलं. कारण अल्टिमेटली फीडबॅकचा फायदा काय? फीडबॅक हा शब्द कशासाठी म्हणलाय? फीडबॅक. तो पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी दिलाय ना. फीडबॅक नावातच आहे. तो जर ती फीड तुम्ही थांबवलीत तर तुमची इम्प्रूव्हमेंट थांबेल. आणि म्हणून किती कडू असला तरी तो फीडबॅक घेण्याची तयारी ठेवा. भले तो तुम्ही स्वीकारू नका, अंगाला लावून घेऊ नका, पण तो ऐकण्याची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. आणि तिथे तुम्हाला तुमचा कामनेस जो आहे तो महत्वाचा आहे. की तुमच्या तुम्ही रिलॅक्स असणं, तुमच्या मनामध्ये आधीपासून काही पूर्वग्रह नसणं, तुम्ही शांतपणे ऐकणं, ज्या गोष्टी नाही बोलल्या गेल्या त्या पण ऐकणं, समोरचा का बोलतोय ते ऐकणं. ओके. समोरचा काय बोलतोय त्याच्यावर आपण खूप फोकस करतो, पण तो का बोलतोय त्याच्यावर फोकस करत नाही. आणि हे सगळं झाल्यावर ऐकल्यानंतर त्याला न्यूट्रली उत्तर देणं, म्हणजे मी स्वीकारत पण नाही, यू मे बी राईट, आय सी हाऊ यू माइट थिंक दॅट. मला आत्ता कळायला लागलंय की तू असा विचार करतोयस. त्यात चुकीचं किंवा बरोबर नाही, तो कदाचित बरोबर असेलही, पण आत्ता मी तो स्वीकारत नाहीये. बट आय विल थिंक अबाउट इट. ओके. इट्स अ प्रोफेशनल रिसिप्ट ना. तुम्ही तो अंगाला पण नाही लावून घेतलाय, पण त्याचं बोलून पण झालेलं आहे. सो कम्युनिकेशन पुढे चाललेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फीडबॅक स्वीकारणं. ओके. आता फीडबॅक जेव्हा तुम्ही ऐकत असताना तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह इमोशन्स येतातच 100%. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? टॉक टू अ ट्रस्टेड फ्रेंड. जो तुमचा खरा मित्र तुम्हाला वाटतो त्याशी बोला. थोडासा 10-15 मिनिटं वॉक करून या. ओके. किंवा व्यायाम करा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं माइंड क्लिअर होतं आणि तुम्हाला त्याच गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं. गेन पर्स्पेक्टिव्ह बाय स्टेपिंग बॅक फ्रॉम द सिच्युएशन. आत्ता या सिच्युएशन मध्ये तुम्हाला जो एखादा फीडबॅक आला, तुम्हाला राग येईल कदाचित, पण इफ यू स्टेप बॅक आणि तुम्ही स्वतःकडे न्यूट्रली बघितलं तर तुम्हाला वाटायला लागेल की अरे हा खरंच हा बोलत होता, त्यात थोडं तरी तथ्य होतं. आय शुड वर्क ऑन इट. माझ्याच भल्यासाठी ते. ओके. वेन यू स्वतःकडे न्यूट्रली बघायला लागता तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. मला पहिल्यांदा खूप जोरात जसं ओरडून नाही, पण माझा मुद्दा बरोबर असेल तर मला वाद घालायला आवडायचं, डिबेट करायला आवडायचं. पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की डिबेटमध्ये मी जास्त अग्रेसिव्ह होतो आणि समोरच्याला निस्तनाबूत करणं, म्हणजे डिबेटमध्ये त्याचा एकदम पॉइंटच झिरो करून टाकणं याच्यावर माझा फोकस असायचा. आणि नंतर मला लक्षात आलं की ते एवढं महत्वाचं नाही आहे. डिबेटमध्ये जिंकणं महत्वाचं नाही, रादर दॅन तो माणूस जिंकणं महत्वाचं आहे. सो त्याच्यामुळे तो पॉइंट सोडायचा नाही, पण समोरच्याला कधीही एस्केप रूट द्यायचा, समोरच्याला कधीही पूर्ण तोडून टाकायचं नाही. ते महत्वाचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल निगोशिएशन स्किल तुम्ही शिकले की नाही सध्या जे पॉलिटिक्सचं चाललेलं आहे. ओके. निगोशिएशन स्किल चांगल्या शिकण्याची खूप चांगली संधी होती आत्ताची, की समोरच्याला मार्ग ठेवायचा कधी पण. एखादा ऑप्शन समोरच्याला नेहमी ठेवायचा, कधी 100% हरवून समोरच्याला निस्तानाबूत करायचा नाही. दॅट्स नॉट गुड इन निगोशिएशन. ओके. सो दिस इज हाऊ टू रिसीव्ह फीडबॅक. कसे वाटले फीडबॅकचे दोन्ही हे मॉड्यूल्स? आपण काय काय शिकलो आता? आस्किंग क्वेश्चन, गिव्हिंग फीडबॅक, एक्सेप्टिंग फीडबॅक. इज इट हेल्पिंग यू? 9:42 झालेत. आय नीड 10 मोर मिनिट्स आफ्टर 10, म्हणजे 10 सव्वा 10 पर्यंत थांबायची तयारी आहे तुमची? विथ युअर परमिशन ऑब्विसली. बराच वेळ मी बोलतोय, गिव्ह मी सम रिलीफ. काय प्रश्न असले, डाऊट असले तर विचारा. कम्युनिकेशन आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो, काय अंदाज आला तुम्हाला? सुपर. सुपर. गिव्ह दिस रेकॉर्डिंग. तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे असतील तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग बद्दल पण सांगतो आता. आणि रेकॉर्डिंग बद्दल सांगितल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, की एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला, आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन पिटफॉल्स टू अवॉइड, काय अवॉइड केलं पाहिजे. आणि ते पिटफॉल्स तर तुम्ही बघाल तर तुम्हाला लगेच क्लॅरिटी येईल की माझं काय चुकतंय. ओके. सो आय विल टेल यू दॅट. बिफोर दॅट क्विकली रेकॉर्डिंग बद्दल सांगतो. आय विल नॉट टेक मच टाइम.
जेवढ्या ह्या थिंक स्मार्ट सिरीजच्या रेकॉर्डिंग आहेत त्या सगळ्या रेकॉर्डिंग आम्ही एकत्र एका सिम्पल प्राइसला तुम्हाला अवेलेबल करून देतो. लाईव्ह सेशन तर फ्रीच आहेत, जसं आत्ताचं फ्री चाललेलं आहे. तुम्ही इफ यू वॉन्ट, कमेंट्समध्ये बी टाईप करा, बी फॉर बॅक. तुम्ही सगळे परत आलात असाल तर बॅक टाईप करा. परफेक्ट. माझ्या घड्याळात 9:54 झाले आहेत आणि आय थिंक 9:15 पर्यंत आपलं सेशन होईल कम्प्लीट. ओके. त्याच्यानंतर पण तुमचे प्रश्न असले तर मी थांबेन, पण आपलं शिकवणं काम लवकर होऊन जाईल आता. सो सिम्पल फॉर्म्युला फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आपण बघतोय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हु, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ, वाय. वाय पण ह्याच्यात राहिला एक. सो तुम्हाला 5 W आणि 1 H याचा याचं उत्तर देऊनच मग तुम्हाला ते स्टेटमेंट करायचं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना आता आत्ता बनवायचं एक वाक्य. ओके. फॉर एक्झाम्पल, असे आता हे बरेच जण पेमेंट केलं ना या कोर्सचं. ओके. समजा तुमचं पेमेंट होत नाही आहे. ओके. जस्ट फॉर एक्झाम्पल, समजा तुमचं पेमेंट होत नाही आहे आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे. तर मला हे पूर्ण वाक्यात सांगा, हु, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ वापरून. आत्ता लगेच कमेंट्समध्ये सांगा. तुमचं पेमेंट होत नाहीये हे मला सांगायचं आहे. बघूया कम्युनिकेशन क्लिअर होतं का सांगा. वाक्य लिहायचं तुम्हाला. यू डिडंट एक्सपेक्ट ना की ऍक्टिव्हिटी येईल. अर्धी अर्धी उत्तर येत आहेत. आय एम नॉट एबल टू पे नाऊ. पण कसलं पेमेंट करताय मला माहिती नाही. कधी होणार आहे, काय कधी होणार आहे. ओके. वेन विल माय पेमेंट इश्यू. कुठलं पेमेंट, कसलं पेमेंट. देर इज समथिंग रॉंग विथ पेमेंट, प्लीज हेल्प. काय समथिंग म्हणजे काय, व्हॉट, व्हॉट हेल्प यू वॉन्ट. तुम्ही कशाने पेमेंट करताय, गुगल पेने करताय, फोन पेने करताय, व्हॉट, वेन, हाऊ, वेअर. त्याची उत्तरं जर पण येत नाही, तुमचं कम्युनिकेशन क्लिअर नाही आहे. अनेबल टू मेक पेमेंट, व्हॉट पेमेंट, हु इज मेकिंग पेमेंट, हाऊ आर यू मेकिंग पेमेंट, वेअर आर यू मेकिंग पेमेंट, मला कसं कळणार. मी आता गुगल पे वरून नेटबेटच्या कोर्ससाठी एनरोल करायचा प्रयत्न केला, ते होत नाहीये, प्लीज हेल्प. काय होत नाहीये. पासवर्ड मिळत नाहीये तुम्हाला, पेमेंटचा OTP येत नाहीये तुम्हाला, क्रेडिट कार्डची जागा मिळत नाहीये भरायचं कुठे, UPIचा कोड दिसत नाही, काय होत नाहीये. कन्साइज क्लिअर कम्युनिकेशन. आय एम अनेबल टू complete पेमेंट ऑफ ₹200 फॉर द कोर्स ॲक्टिव्हेशन ऑफ थिंकस्मार्ट कोर्स बाय युझिंग फोनपे ॲप ॲट 9 PM. इवन माय इंटरनेट इज वर्किंग फाईन. वंडरफुल. व्हेरी नाईस. ओके. कळलं कम्युनिकेशन आपल्याला काय म्हणायचंय, समोरचा काय ऐकतोय, त्याच्यामध्ये किती डिफरन्स होतो. जर तुम्ही हे हु, व्हॉट, वेन, हाऊ हे 5 W 1 H हे जर वापरलं नाही तर कम्युनिकेशन अर्धवटच होणार आहे. समोरच्या मनात प्रश्न राहणार, तुम्हाला वाटतं मी सांगितलं. ओके. लुक ॲट दिस. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी इथल्या इथे कळून उत्तर आलं असेल की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की समोरच्याला समजलंय, पण समोरच्याला जो पण हे 6 प्रश्नांची उत्तर येत नाही तोपर्यंत समजत नाही. डिड यू लाईक दिस ऍक्टिव्हिटी. फॉर्म्युला कळला. उद्यापासून कधी बोलणार, ईमेल लिहिणार तर मेक शुअर की तुमच्या वाक्यामध्ये या 5 प्रश्नांची उत्तर समोरच्याला आलेत. मेक शुअर. बरेच लोक मला मेसेज करतात, आम्हाला व्हॉट्सअपवर सतत दिवसभर मेसेज चालू असतात, सर आम्हाला कोर्स दिसत नाही. अरे पण कोण, तुम्ही कोण, कोर्स कसला पाहिजे, कुठे बघताय, का दिसत नाहीये. कोर्स दिसत नाही की कोर्स मधला व्हिडिओ दिसत नाही. कम्युनिकेशन गॅप राहते ना. सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या कम्युनिकेशनमध्ये असतील आणि मग ते बेस्ट होईल. आपल्याला अनफॉर्च्युनेटली वी आर व्हॉट्सअप जनरेशन, त्याच्यामुळे आपल्याला फटाफट टाईप करायची सवय झाली आहे, कधी एकदा सेंड करतो असं झालं. बट मेक शुअर की तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुमच्या कम्युनिकेशनमध्ये ऍड केली, मेल सेंड करण्याच्या आधी वाचा, ह्या प्रश्नांची उत्तरं याच्यात येत आहेत का.
आणि जर ती येत असतील तर सेंड करा. सिम्पल 1 मिनिट ऍक्टिव्हिटी आहे, बट इट विल इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन लाईक एनिथिंग. परफेक्ट कम्युनिकेशन होईल. ओके, सो हा फॉर्म्युला तुमच्यासाठी. देन विल गो टू लास्ट पॉइंट, कम्युनिकेशन पिटफॉल्स टू अवॉइड. काय गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे, हा मोठा पॉइंट आहे. सो लेट अस टेक वन बाय वन. ओके, झाली ऍक्टिव्हिटी, सगळ्यांना समजली, फॉर्म्युला समजलाय? सिंपल फॉर्म्युला आहे, पण जेव्हा तुम्ही हा इनकॉर्पोरेट कराल, यू विल बी सो हॅपी, सो हॅपी की तुमचे कम्युनिकेशन समोरच्याला समजत जाईल. ओके, गुड. चलो आता आपण जाऊया कम्युनिकेशन पिटफॉल्स म्हणजे काय, कम्युनिकेशन मध्ये कुठले खड्डे आहेत ज्याचा आपण पडू शकतो. पहिला, अवॉइड रिस्पॉन्डिंग इम्पल्सिव्हली. लगेच मनात आलेलं लगेच मेसेज पाठवला किंवा बोलून टाकलं, असं करू नका. स्पेशली वेन यू आर अपसेट ऑर अँग्री, रागावलेलं असताना. त्या दिवशी मला एक कोणाचा तरी मेसेज आला की मी तुमचे एवढे सगळे कोर्सेस घेतलेले आहेत आणि तरी सुद्धा मला एका कोर्ससाठी ₹99 भरायला लागतात, तुम्ही खूप पैसे कमवायला लागलात आणि ऑडियन्सची काही काळजी करत नाही. मी त्यांना लगेच फोन केला. मला अशा प्रकारचे कोणाचे कमेंट्स आले तर मला त्या कस्टमरबरोबर बोलणं फार महत्त्वाचं होतं. मी त्यांना फोन केला पर्सनली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे पॅकेज घेतले ते सगळे तुमच्या अकाउंटमध्ये आहेत, दिसत आहेत. त्यांना दाखवलं की लॉग इन करा, मग इकडे जा, इकडे तुम्हाला ते दिसतील आणि आमचे 200 पेक्षा जास्त प्रॉडक्ट आहेत, त्यातले काही पेड असणारच आहेत, नवे नवे येणारच आहेत. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बाय करा. आणि इमिजिएटली सेड, हां ओके सॉरी मी तसं लिहायला नाही पाहिजे होतं. पण ते रात्री 1 वाजता कधीतरी बघत होते आणि रात्री 1 वाजता त्यांचं मनात काय होतं माहिती आहे, राग आला होता असेल बहुतेक आणि तो राग त्या मेसेजमध्ये निघाला. सो यू रिअलाइज, जेव्हा तुम्ही रागावलेले असता तेव्हा बिलकुल काही मेसेज करू नका, कोणाला फोन करू नका, बोलू नका, शांत व्हा आणि मग बोला. त्याचं 7-8 तासाचा वेळ जाऊ दे आणि मग बोला. ओके, बऱ्याच वेळेला मी आणि माझी बायको आम्ही भांडतो तेव्हा आम्ही हेच करतो. मी सांगतो की आत्ता माझ्यासमोर हे बोलू नको, पॉईंट पुढे नको नेऊया, विल टॉक लेटर. 1 तास, 2 तास, 3 तासानंतर बोलू, पण आत्ता नाही. तोपर्यंत नॉर्मल होतो माणूस. ओके, रागवलेले असताना बोलायचं नाही. यूज फ्रेज लाईक, दॅट्स अन इंटरेस्टिंग पॉइंट, लेट मी थिंक अबाउट इट, टू बाय टाइम. तुम्हाला लगेच उत्तर देणं गरजेचं नाहीये. कम्युनिकेशनमध्ये आपण बऱ्याच वेळा घाईघाईत उत्तर देऊन मोकळ होतो आणि मग तेव्हा समोरचा म्हणतो हा तेव्हा तो हो म्हणाला होतास. तर प्रॅक्टिस करा हे बोलण्याची की चांगला मुद्दा आहे, बट लेट मी थिंक अबाउट इट. ओके, थिंक अबाउट इटला कोण काय म्हणू शकत नाही की आत्ताच सांग, उद्या सांग. लेट मी थिंक अबाउट इट. ओके, सो स्टार्ट टॉकिंग अबाउट इट. देन रिव्ह्यू मेसेजेस बिफोर सेंडिंग टू एन्श्युअर क्लॅरिटी. जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, 5W1H. तुमचा मेसेज रिव्ह्यू करायला सुरू करा. प्रत्येक मेसेज हिट करण्यापूर्वी, सेंड करण्यापूर्वी, बोलण्यापूर्वी क्लॅरिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, अॅक्युरसी असली पाहिजे, कंप्लीट आहे का मेसेज. जेव्हा तुम्ही हे सगळ्या प्रश्नांची उत्तर देता तो कंप्लीट होतो मेसेज. आयडेंटिफाय की पॉइंट्स अँड एलिमिनेट इरिलिव्हंट डिटेल्स. ओके, इरिलिव्हंट डिटेल्स काय आहे ते काढून टाका. बऱ्याच लोकांना खूप फाफट पसारा लावायची सवय असते. बोलायला घेतात, मग वेगळंच काहीतरी सांगतात, मग मुद्द्यापर्यंत येतात. मी स्वतःसाठी तो हे ठेवलेला आहे कंट्रोल. बऱ्याच वेळेला लोक मला फोन करतात, मी पहिला 1 मिनिट ऐकून घेतो. 1 मिनिटानंतर मी त्यांना सांगतो की तुमचा मुख्य प्रश्न काय आहे, तुम्हाला एका वाक्यात सांगता येईल का. आणि मग त्याचं उत्तर दिल्यानंतर मग ते शांत होतात. कधी कधी काही मला सिनियर सिटीजनचे फोन येतात, त्यांना इच्छाच असते बोलायची, मी नंतर बोलतो, पण त्यांचा मुद्दा सॉल्व्ह करायसाठी मी आधी 1 मिनिट त्यांना देतो. 1 मिनिट त्यांना जे काय बडबड करायचे करू दे. 1 मिनिटात जर त्यांनी मला प्रश्न नाही सांगितला तर मी त्यांना पुन्हा थांबवतो आणि सांगतो, सॉल्व्ह काय करायचा आहे, प्रश्न काय तो सांगा, मी लगेच तो पहिला सॉल्व्ह करून देतो. ओके, कारण लोकांना एक्सप्रेस नाही करतायत त्यांचं म्हणायचं काय, ते सगळं स्टोरी सांगत बसतात त्यांना. सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही एक असा लिमिट ठेवाल आणि त्या लिमिट नंतर समोरच्याला कट कराल की अति बोलू नको आणि स्वतः पण अति बोलायचं नाही आहे. यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही कमीत कमी शब्दात कम्युनिकेट कराल. ओके, कमीत कमी वेळेत कम्युनिकेट कराल, दॅट्स इम्पॉर्टंट. अदरवाईज ते सतत घोळ घालत बसाल, जेवढे जास्त शब्द वापराल तेवढे जास्त चुका होतील. सो कमी शब्दात बोलण्याची सवय ठेवा. आयडेंटिफाय की पॉइंट्स अँड एलिमिनेट रिलेव्हंट डिटेल्स. हे आता आपण घेतलं. पुढचं होतं प्रायोरिटाईज इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अर्ली इन रिटर्न ऑन ओरल कम्युनिकेशन. ओके, ॲज अटेन्शन वेन्स ओव्हर टाइम. तुम्ही समोरच्याला म्हटलं, चल सलील मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे, आणि तुम्ही बोलायला सुरू केलं, पहिल्या 3-4 मिनिटानंतर तो माणसाचं मन कुठेतरी दुसरीकडे ओढून जातं.
सो त्या पहिल्या 3-4 मिनिटात तुम्हाला जे महत्वाचं सांगायचं सांगून टाका. उगाच काय म्हणतात ना, मनाला गळाभर तेल तसं करायचं नाही. टू द पॉइंट या. कारण लक्ष नंतर उडून जातं माणसाचं. त्याचं लक्ष समोरचं असेल, त्याच्या आधी तो मुद्दा सांगून टाका. फॉर इन्स्ट्रक्शन्स गाईड देम स्टेप बाय स्टेप इन अ लॉजिकल मॅनर. जेव्हा तुम्ही समोरच्याला इन्स्ट्रक्शन देता की हे कर, तेव्हा फक्त सांगून चालत नाही. जर तो नवखा माणूस असेल तर स्टेप सांगणं गरजेचं आहे, करून दाखवणं गरजेचं आहे. ओके. मी तुम्हाला बऱ्याच ट्रेनिंग देतो, त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा त्या स्टेप बाय स्टेप करून दाखवतो. ओके. आणि आय मेक शुअर की तुम्हाला समजल्या त्या. ठीक आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट, स्टेप बाय स्टेप सांगणं, जर तुम्ही एखाद्याला डिटेल प्रोसेस सांगत असाल तर. Acknowledge personal biases and belief to prevent them from affecting communication. लेकी बोले सुने लागे, तुम्ही ऐकलं ना कधी? लेकी बोले सुने लागे, कारण सुनेला सतत वाटत असतं की माझ्याबद्दल बोलते. ओके. हा तिचा पर्सनल बायस आहे. आणि उलट वायसे वर्सा. ओके. सुनेने काहीतरी केलं तर सासूला वाटतं मुद्दामून केलंय. वायसे वर्सा पर्सनल बायस आहे. ओके. तर तुम्हाला कम्युनिकेट करताना आपल्याला एखादी व्यक्ती नसेल आवडत, समजा बॉस आपल्याला नाही आवडत, तर बॉसने काही केलं तरी आपण त्याला त्याच दृष्टिकोनातून बघतो की याने मला त्रास द्यायसाठीच असं वागलंय. ओके. ह्याला म्हणतात बायस. झापडा आहेत आपल्या डोळ्यासमोर. आणि तो बायस नको असला पाहिजे, म्हणून तुम्हाला स्वतःबद्दल आधी समजलं पाहिजे. समोरचा माणूस प्रत्येक गोष्ट माझ्या वाईटावरच टपलेला आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका अदृश्य पिंजऱ्यामध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, तुमचं आयुष्यच पिंजऱ्यामध्ये आहे. जर तुम्हाला वाटतं समोरचं सगळे माझं नुकसान करायसाठीच आहे. ओके. बऱ्याच लोकांना असा हा फोबिया आहे. कुठल्याही माणसं त्यांना वाटतं की नाही, मला त्रास द्यायसाठीच हे करतोय. आणि तो एक अदृश्य तुरुंग आहे, त्याच्यातून बाहेर पडण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे. लिसन ऑब्जेक्टिव्हली अँड फोकस ऑन ऑब्झर्वेबल फॅक्ट्स. जे ऑब्झर्व करता येतंय त्या फॅक्ट्सवर फोकस करा. कोण काय बोलला, कसं बोलला, त्याच्यावर फोकस न करता तो का बोलला असेल आणि त्याचे इथे मला काय त्याचे पुरावे काय मिळतात, ऑब्झर्वेबल फॅक्ट्स काय मिळतात, त्याच्या बेसिसवरच तुमचं बोलणं ठेवा. कधी इतर सगळ्या हवेतल्या गोष्टींबद्दल बोलू नका. ओके. उदाहरणार्थ आता जीएसटी वाढणार आहे, काहीतरी डिस्कशन चालू आहे. कोणतरी मला काल सांगत होतं की हे गव्हर्नमेंटने जीएसटी वाढवला. मी म्हटलं थांब, जीएसटी अजून वाढला नाही आहे. पेपरमध्ये बातम्या आहेत की वाढू शकतो. जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत चांगलं किंवा वाईट दोन्ही बोलू नकोस. अदरवाईज ते सगळं तोंडाची वाफ जाणार ना वाया. सो ऑब्झर्वेबल फॅक्ट काय, अजून काही डिक्लेअर झालेलं नाही. जोपर्यंत डिक्लेअर झालेलं नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलण्यात फायदाच काय, पॉईंटच नाही ना. सो यू हॅव टू बी ऑलवेज ऑब्जेक्टिव्ह अँड ऑब्झर्वेबल फॅक्ट्स. तुम्हाला ते सरकार आवडो न आवडो फरक पडत नाही. त्यांनी आत्ता काय केलंय, फॅक्ट काय आहे, फॅक्ट बद्दल बोला. अवॉइड लँग्वेज दॅट निगेटिव्हली कॅरेक्टराइज अदर्स. तुमची जी भाषा आहे ती इतरांना वाईट वाटेल, इतरांबद्दल निगेटिव्ह बोलेल. शिवराळ भाषा वापरू नका. समोरच्याला खोचक बोलू नका. सार्कॅस्टिक बोलू नका. कारण ते फार चांगल्या प्रकारे जात नाही. आणि तुम्हाला वाटत असेल सार्कॅस्टिक बोलून मी त्याला छान टोमणा मारला, तो टोमणा कधीतरी परत फिरून येणार आहे तुमच्याकडे. कारण तो समोरचा तर हार मानणार नाही ना, तो पण संधीची वाट बघणार, कधीतरी याला परत फिरवतो याच्याकडे. ओके. आणि मग ते टू अँड फ्रो चालत राहणार टेबल टेनिस सारखा. सो प्लीज 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 निगेटिव्हली कोणाचं पर्सनली कोणाबद्दल बोलायचं नाही. पर्सनल कॅरेक्टरबद्दल कोणाचं बोलायचं नाही. फिजिकल कॅरेक्टरबद्दल कोणाच्या बोलायचं नाही. ऑब्जेक्टिव्हली फॅक्ट्सबद्दल बोलत राहणं फार महत्वाचं आहे. फार फार कठीण आहे गोष्ट ती, पण तीच महत्वाची आहे. ओके. पर्सनली तुम्ही कोणाबद्दलही काही बोलायचं नाही. कितीही वाईट माणूस असला, कितीही तुमचा शत्रू असला, तरी सुद्धा पर्सनली त्याच्या पर्सनल लाईफमध्ये जाऊन त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही आहे. ओके. सो हे पिटफॉल्स आहेत, हे खड्डे आहेत. एवढे अवॉइड केले तरी तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह आहे. आणि आता 10 असे अडथळे मी सांगतोय तुम्हाला, जे तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनमध्ये इम्प्रूव्ह होण्यापासून थांबवत आहेत. पहिला, लँग्वेज डिफरन्स. भाषेमधला फरक. तुमच्या आणि समोरच्याच्या भाषेमध्ये फरक असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन नीट करता येणार नाही. तुम्ही मराठी आहात, समोरचा मल्याळी आहे, त्याला पण इंग्लिश नीट येत नाही, तुम्हाला पण इंग्लिश नीट येत नाही, पण बोलायचं इंग्लिशमध्येच आहे. सो भाषेचा मर्यादा आहे इथे. ओके. मेक शुअर की तुम्ही तो मुद्दा जो सांगितलेला आहे तो समोरच्याला कम्युनिकेट होतोय की नाही. डिक्शनरी वापरा, इंटरनेट वापरा, पण भाषेचा अडथळा मध्ये येऊ देऊ नका. नेक्स्ट इज कल्चरल डिफरन्स. दोघांचे संस्कारच वेगळे आहेत, कल्चरच वेगळे आहे. ओके. उदाहरणार्थ तुम्ही ऑस्ट्रेलियन माणसाबरोबर काम करा आणि तो तुम्हाला एवढा काय म्हणतात त्याला अपमानित करेल तुमच्या कामामध्ये चुका असल्या तर, नथिंग लाईक इट.
पण त्याला वाटत नाही तो अपमानित करतोय, कारण टू द पॉइंट समोरासमोर बोलणं हे त्यांच्याकडे कल्चर आहे. लपवून ठेवायचं नाही, जे आहे ज्याची चूक आहे, किती मोठा माणूस असेल तोंडावर सांगायचे, हे त्यांच्याकडे कल्चर आहे. आपल्याला वाटतं, वाईट वाटतं त्याचं. ओके, मग आमच्याकडे कन्सल्टंट होता, तो कन्सल्टंट म्हणजे काय म्हणतात ते, अक्षरशः कपडेच काढायचा रिव्ह्यू घ्यायचा त्यावेळेला. प्रचंड राग यायचा त्याचा. पण तो ज्या ऑर्गनायझेशन मधून आलेला तिकडे कल्चरच हे होतं की तो मुद्दा मोठा पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होण्याच्या आधी आत्ता तो समोरासमोर सॉल्व्ह करा. कोणाला वाईट वाटेल फरक नाही पडत, कंपनीचं भलं झालं पाहिजे. ओके, दॅट वॉज द कल्चर ही वॉज कमिंग फ्रॉम. आणि आय वॉज फ्रॉम अ डिफरंट कल्चर. माझ्या कंपनीचं कल्चर वेगळं होतं, तो कन्सल्टंट होता त्याचं कल्चर वेगळं होतं. आणि तो थोड्या दिवसांनी त्यांनी सोडलं, कारण त्यांना कळलं की या दोन्ही कंपन्यांचे कल्चर मॅच होत नाही आहेत. सो त्या कन्सल्टंटने नंतर स्वतःहूनच सोडून दिलं. कल्चरल डिफरन्सेस. इमोशनल बॅरियर्स, बऱ्याच वेळेला माणसाच्या मनात त्या वेळेला राग असतो, फ्रस्ट्रेशन असतं. तुम्ही त्याला अजून चार गोष्टी सांगायला गेला तर तो ऐकत नाही. सो यू हॅव टू अंडरस्टँड आत्ताची इमोशनल स्टेज काय आहे. ओके, इमोशनल स्टेज बघून सांगा, प्रत्येक वेळेला आपलं ज्ञान द्यायला जाऊ नका. फिजिकल बॅरियर्स, कधी कधी तुम्ही प्रत्यक्षात दूर असता, किंवा मध्ये आवाज आहे, नॉईज आहे, डिस्टन्स आहे, किंवा तुम्ही इथे आहात, दुसरा माणूस अमेरिकेत बसलाय, तुमच्याकडे आत्ता रात्र आहे, त्याच्याकडे सकाळीचा दिवस आहे. ओके, तो मस्तपैकी भरपूर तासभर बोलायला बसलाय, तुम्हाला वाटतं की कधी एकदा मी बंद करून जातो आणि जेवतो आणि झोपतो. डिस्टन्स वेगळा आहे ना, त्याच्यामुळे समोरच्याची कल्पना येत नाही तुम्हाला त्याची मानसिकता काय आहे सध्या. फिजिकल बॅरियर. देन सायकोलॉजिकल बॅरियर, तो कदाचित स्ट्रेसमध्ये असेल, मेंटल हेल्थ इश्यू असेल, त्याचं काहीतरी पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू असेल, वी डोंट नो दॅट. ओके, आणि त्याच्यामुळे तो कदाचित निगेटिव्ह बोलतोय, फ्रस्ट्रेटेड बोलतोय. बऱ्याच वेळा आपल्या लोकांचा राग येतो ना, की हा असं बोलतो, कधी पण रिव्ह्यू घ्या, कधी पण एकमेकाला काय ओरडतच असतो सगळ्यांना, बॉस असाच आहे आमचा वगैरे वगैरे. आणि तुम्ही त्या बॉसच्या फॅमिलीतल्या लोकांना जाऊन भेटा आणि ते म्हणतील, अरे नाही, इज गुड, इज अ व्हेरी गुड गाय, इज अ लव्हिंग गाय. तो त्याच्या बॉस बद्दल तेच बोलत राहणार की नाही माझा बॉस असाच आहे. ओके, कारण प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, प्रत्येक त्या सिच्युएशन मध्ये वेगळा वागतो. ओके, सायकोलॉजिकल बॅरियर. देन परसेप्च्युअल बॅरियर. परसेप्च्युअल बॅरियर म्हणजे काय, की तुम्हाला एखाद्याबद्दल आधीपासूनच वाटतंय, परसेप्शन या माणूसच तसा आहे. ओके, सो जे मी मगाशी म्हटलं, लेकी बोले सोने लागे, दॅट इज परसेप्शन ना. की आपल्याला आधीपासूनच वाटतं की ह्याला माझ्याबद्दल वाईटच वाटतंय, आणि त्याच्यामुळे जे काय करतोय, जे काय बोलतोय, माझं नुकसानच करायसाठी बोलतोय. परसेप्च्युअल बॅरियर्स. आपल्या मेंदूला खरं खोटं कळत नाही. त्याला जर परसेप्शन दिलं की हा तुला शत्रू आहे, तर मेंदूला तो खरंच शत्रू वाटायला लागतो. ओके, आणि त्याच्यामुळे तुमचं परसेप्शन तुम्हाला काय सांगतंय ते करेक्ट करत राहणं फार महत्वाचं आहे. खरंच तसा शत्रू आहे का, खरंच तो माझ्या वाईटावर टपलाय का, दॅट यू हॅव टू फिगर आउट. नाहीतर लोक सांगत राहणार तुम्हाला, हा तुझ्या वाईटावर बसलाय, हा तुझं नुकसान करणार आहे, आणि मग तुम्हाला ते खरं वाटायला लागलं, तर मग तुम्हाला पुढच्या वेळेला त्याच्याबरोबर कधीही नीट कम्युनिकेट करता येणार नाही. देन इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. खूप झाले ना इन्फॉर्मेशन. रिसिव्हिंग टू मच इन्फॉर्मेशन कॅन मेक इट डिफिकल्ट टू फोकस ऑन की पॉईंट्स. सो जेव्हा पण तुम्ही महत्वाच्या मुद्द्यावर बोलताय, मेक शुअर की तुम्ही खूप अति इन्फॉर्मेशन देणार नाही. ओके, अति बोलणार नाही. जे बोलणार छोटं कमी, पण ते कम्युनिकेट प्रॉपर झालंय की नाही, समजलंय की नाही, ते कन्फर्म करणार आणि मगच पुढच्या मुद्द्यावर जाणार. ओके, इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या मध्ये जाऊ नका. काही काही लोकांना भरमसाठ मोठ्या मोठ्या डेटा, खूप जास्त स्लाइड दाखवण्याची सवय असते, टू द पॉइंट बोलत नाही. इनफॅक्ट मला आजच्या माझ्या स्लाइड पण खूप जास्त वाटायला लागल्यात, पण विषयच मोठा आहे त्याच्यामुळे मी त्या कव्हर केल्या. पण तरी जवळजवळ मी ऑलमोस्ट 60-70% कट केल्यात मग अशी या स्लाइड्स. बरंच होतं याच्यामध्ये कंटेंट. देन लॅक ऑफ अटेन्शन. समोरचा डिस्ट्रॅक्टेड असेल, फोनमध्ये बघतोय, किंवा आवाजच येत नाहीये, टेलिफोन खराब आहे, दॅट इज लॅक ऑफ अटेन्शन. नॉन व्हर्बल मिसकम्युनिकेशन. बोलतोय मुद्दा बरोबर, पण बोलणारा माणूस जो आहे तो नीट उभा नाहीये, त्याचा आवाज बरोबर नाहीये, किंवा तो काय म्हणतात ते, बॉडी लँग्वेज बरोबर नाहीये. एखादा माणूस इंटरव्ह्यूला आला आणि त्याने नीट शेव केलेली नाहीये. ओके, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय झालं तुम्हाला, इज नॉट गुड फॉर द जॉब, आणि तुम्ही त्याला घेणारच नाही, त्याने किती चांगला इंटरव्ह्यू दिला तरी. बऱ्याच वेळा तर इंटरव्ह्यूज घेत नाही, पहिल्या अपीरन्समध्येच काढून टाकतात. बरोबर होतं की नाही असं. सो नॉन व्हर्बल मिसकम्युनिकेशन होतं. आणि लास्ट इज सिलेक्टिव्ह लिसनिंग. माणसं तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं आहे. सिलेक्टिव्ह लिसनिंग.
इज डिझास्टर डेंजरस. तुम्ही स्पेशली जर बघत असाल तर बऱ्याच लोकांना आधीपासून काहीतरी पूर्वग्रह मनामध्ये आहेत, प्रिकन्सेप्शन्स आहेत मनामध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्ही किती फिल्टर करून सांगितलं त्याला, किती सांगितलं तरी तो माणूस त्याच दृष्टीने फिल्टर करतो त्याला, आणि तो त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघतो. ओके, दॅट इज कॉल्ड सिलेक्टिव्ह लिसनिंग. सिलेक्टिव्ह लिसनिंग वर उपाय एकच आहे की तुम्ही जे समजवताय ते त्याला कुठल्या दृष्टीने समजलंय, कितपत समजलंय, ह्याचा सतत रिव्ह्यू करत राहणं, सतत बघत राहणं की तुला हे मी जे सांगतोय ते त्या प्रकारे समजलंय की तू अजून काहीतरी त्याचा वेगळा अर्थ लावलाय. सिलेक्टिव्ह लिसनिंग केलेलं आहे. ओके, सो दॅट इज ऑल्सो द लास्ट पॉइंट इज इम्पॉर्टंट, सिलेक्टिव्ह लिसनिंग. की मी मगाशी जे आपण व्हिडिओ बघितला ना, त्या व्हिडिओमध्ये सिलेक्टिव्ह लिसनिंग होतं. त्या पुढे पुढे जेव्हा ते गेलं त्या समोरच्या माणसांना वाटलं की हे डान्सच्या स्टेपच आहेत, कारण त्यांना त्या डान्सच्या स्टेप्सशीच रिलेट करता आलं, त्या ज्या सांगितल्या होत्या त्या डान्सच्या स्टेप्स नव्हत्या. पण शेवटी शेवटी तुम्ही बघितलं सगळे डान्सच करायला लागलेले, बिकॉज दे थॉट हे डान्सच्या स्टेप्स आहेत. सिलेक्टिव्ह लिसनिंग झालं त्याच्यामध्ये. ओके, सो मित्रांनो, हे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, बॅरियर्स आहेत, जे तुमचं कम्युनिकेशन नीट व्हायला देत नाहीत. यातले थोडे जरी तुम्ही ऍड्रेस केले तर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होईल. येस ऑर नो? टेल मी, कमेंट्स मध्ये सांगा. येस ऑर नो? सगळे नाही ऍड्रेस केले पण थोडे, जेवढे आपल्याला समजले आज, ऍटलिस्ट यू स्टार्ट विथ दॅट. व्हेरी नाईस, वंडरफुल. बॉडी लँग्वेज महत्वाचं आहे, टोन महत्वाचा आहे, आणि फापट पसारा न करता टू द पॉइंट बोलणं महत्वाचं. Final thought is what? Communication is like writing bridges the distances. ओके, तुमच्या दोन व्यक्तींमधलं अंतर दूर करण्याचं काम कम्युनिकेशन करतं. कनेक्टिंग पीपल अक्रॉस टाइम अँड स्पेस. इथे बसून तुम्ही अमेरिकेच्या माणसाबरोबर पण कनेक्ट होऊ शकता, जे तिकडे रात्र आहे इकडे दिवस आहे, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. ओके, एवढं पॉवरफुल आहे कम्युनिकेशन. अँड इफ यू मास्टर दॅट स्किल विथ इंटेन्शनॅलिटी, ठरवून मास्टरी मिळवली आणि विचार करून त्याच्यावर तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात, तर हळूहळू इम्प्रूव्ह होणार. आणि एकदा तुम्ही इम्प्रूव्ह झालात, इफ यू बिकम अ गुड कम्युनिकेटर, तुम्हाला त्याचे एवढे फायदे मिळतील, एवढे फायदे मिळतील की तुम्हाला काय म्हणतात, तुमची झोळी भरून जाईल पण फायदे कमी होणार नाही. एक चांगला बोलणारा माणसाची जी डिमांड आहे जगामध्ये, नथिंग लाईक इट, नथिंग लाईक इट. तुम्ही सोनं पण माती पण सोन्याच्या भावाने विकू शकता. ओके, यू हॅव टू बी अ व्हेरी व्हेरी गुड कम्युनिकेटर. परत एकदा सांगतो, कम्युनिकेशन म्हणजे चांगलं बोलणं नव्हे, तर चांगल्या पद्धतीने आपलं बोलणं समोरच्यापर्यंत पोहोचवणे. दॅट इज कम्युनिकेशन. ते कमी बोलून पण करता येतं, इंट्रोवर्ट्सना पण करता येतं, आणि चांगलं बोलणाऱ्यांना तर डेफिनेटली करता येतं. आय होप तुम्हाला आजचं सत्र आवडलं असेल, मजा आली असेल. आणि काही डाऊट्स असले, प्रश्न असले तर मला विचारा. मी सगळे मुद्दे एकदा तुमच्या समोर मांडतो. दिस इज इट. थोडं छोटं करूया. ओके, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. जर तुमच्याकडे वेळ असेल तर जस्ट अ मिनिट, 2च मिनिटं अजून घेतो. जानेवारी 25 आणि 26ला, जानेवारी 25 आणि 26ला कर्जतमध्ये नेटबेटचं मीटअप आम्ही अरेंज करत आहोत. ओके, सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या 2 दिवसाच्या, इट इज अ ट्रेनिंग कम गेट टुगेदर. थोडंसं ट्रेनिंग होणार त्याच्यामध्ये, आणि बाकी गेट टुगेदर असणार, मेडिटेशन असणार, गप्पा गाणी असणार. 2 दिवस नेटबेटचे इतर स्टुडंट तिकडे असणार. त्या सगळ्यांबरोबर तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशन असणार, इंटरॅक्शन करता येणार, आणि भरपूर काही शिकायला मिळणार त्याच्यामध्ये. मी स्वतः पण असणार आहे, आणि दरवर्षी आम्ही ते करतो, गेल्या वर्षी पण केलं होतं, यावर्षी पण आहे. 25 आणि 26 जानेवारीला प्लॅन केलेला आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी ईमेल आय डी देऊन ठेवतो नेटबेटचा. त्या नेटबेटच्या ईमेल आय डीला मेल करा. आम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणाहून बस अरेंज करणार आहोत, जे जेवढे लोक येत आहेत त्यांच्यासाठी. सो, आणि ऑब्व्हियसली ते पेड असणार आहे, 2 दिवसाचं सेशन असणार आहे. तुमचा इंटरेस्ट नोंदवून ठेवा. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना पण घेऊन येऊ शकता. बरेच जण विथ फॅमिली पण येतात, मुलांना पण आणतात, कारण त्यांना पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. फक्त त्याच्यात लिमिटेड लोकांना आम्ही नेतो, लिमिटेड सीट्स असतात. सो तुमचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट असेल तर नोंदवून ठेवा admin@netbet.com ला, किती मेंबरसाठी आहे ते, आणि मग आम्ही तुम्हाला बाकी डिटेल्स देऊ. स्टे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतो ऑब्व्हियसली. शनिवारी सकाळी साधारण 11च्या आसपास
पोचायचं असतं तिकडे आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता आपण हे संपवतो आणि मध्ये तोपर्यंत तिथे राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतो. ओके, तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊच. 1 नाईट स्टे असणार आहे, 25च्या रात्रीचा स्टे असणार आहे. जर तुम्हाला यायचं आहे तर डेफिनेटली मला कळवा. मी असेन तिथे, आपल्या वृंदा मॅडम असतील, ते मेडिटेशन घेतात, व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स घेतात. अ, बाकी आपण थोडंसं खेळणार पण तिकडे, गप्पा गोष्टी गाणी तर असणारच आहेत आणि विल लर्न ऑल्सो थिंग्स अबाउट. ओके, माझ्याबरोबर पर्सनली इंटरॅक्ट पण तुम्हाला करता येईल. मला पण आवडेल तुमच्या सगळ्यांबरोबर कम्युनिकेट करायला. सो एक ईमेल फक्त करून ठेवा इफ यू आर इंटरेस्टेड आणि आमची टीम नंतर तुम्हाला हेल्प करेल. ओके, ग्रेट. थँक्यू फ्रेंड, थँक्स अ लॉट. बाय बाय अँड गुड नाईट. हे जे नोशनचे टेम्पलेट आहे, ती ज्यांनी रेकॉर्डिंग परचेस केले त्यांना देण्यात येते. PDF मिळते त्याची. ओके. इथे मला मेल पाठवू नका. मी ईमेल आयडी दिलाय त्याला मेल करा आणि मग 1-2 दिवसात आमची टीम तुम्हाला डिटेल्स पाठवेल आणि मग तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बुकिंग करा. ओके. चलो फ्रेंड्स. थँक यू. थँक्स अ लॉट. बाय बाय. हॅव फन.